मित्रांनो, प्राध्यापक नरहर कुरुंदकरांच्या छत्रपती शिवाजी महाराज जीवन आणि रहस्य या पुस्तकाविषयी आपण बोलतो आहोत. मागच्या भागामध्ये आपण एक महत्त्वाचा प्रश्न बघितला आणि तो प्रश्न असा होता की छोटंसं असं स्वराज्य नष्ट करण्याच्या ईर्षेने औरंगजेब दक्षिणेमध्ये का उतरला होता. त्याचं आपण काही प्रमाणात त्याचं आपण विश्लेषण देखील केलं. आता या भागामध्ये आपण एक नवीन उतारा परत वाचणार आहोत. त्या उतार्याचं शीर्षक आहे आलमगीराचा चिवटपणा. त्यामध्ये प्राध्यापक कुरुंदकर असं म्हणतात, औरंगजेबाची मराठ्यांच्या राज्यावरील स्वारी 1680 पासूनच ठरू लागलेली होती. फौजांची जमाजमो झाल्यानंतर व सरकार स्वारी ही दक्षिणेत आल्यानंतर इसवी सन 1682 ला ही स्वारी कार्यान्वित झाली. यावेळी शिवाजीचा देहांत झालेला होता. शिवाजीचे अवघे 50 वर्षाचे वय लक्षात घेता त्याचा मृत्यू हा अनपेक्षित होता. औरंगजेबाने शिवाजी विरुद्ध मोहीम आखलेली होती. शिवाजीच्या मृत्यूनंतरही मोहीम चालू राहिली इतका त्याचा अर्थ आहे. इसवी सन 1692 ते 1693 च्या नंतर या युद्धात आपला जम होणे शक्य नाही याची औरंगजेबालाही खात्री झाली होती. तरीही तो शेवटची 14-15 वर्ष लढत राहिला. राजधानीपासून दरसाल कोट्यावधी रुपयांचा खर्च करून जिंकणे शक्य नसणारी लढाई आपण लढतो आहोत आणि त्याचा परिणामी सर्व साम्राज्यावर अव्यवस्था निर्माण होत आहे हे आलमगीराला कळत होते. तरीही तो शेवटपर्यंत लढत राहिला. आलमगीराच्या या चिवटपणाचा अर्थ काय, यामध्ये प्राध्यापक नरहर कुरुंदकरांनी सांगितलेलं आहे. जसं आपण मागच्या उतार्यामध्ये बघितलं की इतकंसं छोटंसं स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब इतकं दूर आला आणि औरंगजेबाची जी खऱ्या अर्थानं लढाई, दक्षिणेतील लढाई कार्यान्वित झाली ती 1682 पर्यंत आणि त्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला होता. मग आपण असं म्हणू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांची आणि जर औरंगजेबाची जर लढाई होती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लढाईचा अंत झाला पाहिजे होता, परंतु तसं झालं नाही. म्हणजे याचा अर्थ औरंगजेबाची लढाई फक्त शिवाजी महाराजांच्या विरुद्ध नव्हती, तर त्याच्याही पलीकडे काहीतरी त्याचा अर्थ आहे. तर तो अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याविरुद्धची ती लढाई होती. इतर देशीयांच्या राज्याविरुद्धची ती लढाई होती. ती अस्मितेविरुद्धची लढाई होती. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील 1692-93 मध्ये औरंगजेबाला ही खात्री पटली होती की आपण मराठ्यांच्या स्वराज्यावर आपण आपला जो झेंडा जो आहे साम्राज्याचा, मुघलशाहीचा झेंडा, तो फडकवू शकत नाही. तरीही औरंगजेबाने ती लढाई जी आहे स्वराज्याविरुद्ध ती चालू ठेवली. एवढा चिवटपणा का औरंगजेबाने केला? त्या एका लढाईमुळे 15-20 वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये 27 वर्ष महाराष्ट्रात घालून औरंगजेबाने संपूर्ण मुघलशाहीचा आपण त्याला म्हणू की ऱ्हास करून घेतला. तरीही औरंगजेब इथं का राहिला? त्या औरंगजेबाच्या चिवटपणाच्या पाठीमागचे सर्वात महत्त्वाचं कारण काय, असा प्रश्न प्राध्यापक नरहर कुरुंदकरांनी या उतार्यामध्ये विचारलेला आहे. आपण बघूया. आणि आपण जर इतिहासाचा अभ्यास जर केला तर आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील. परंतु प्राध्यापक कुरुंदकरांनी प्रत्येक ठिकाणी जी प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न खऱ्या अर्थानं अभ्यासकाला विचार करण्यासाठी प्रवृत्तशील अशी प्रश्न आहेत आणि त्याचं उत्तर हे आपण जर मराठ्यांचा इतिहास वाचला तर आपल्याला या वाचणाऱ्या इतिहासातून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं कळू शकतात. तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो. आपण पुढच्या भागामध्ये परत नवीन उतारा घेऊन मिळूया, परत भेटूया. आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल जरूर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.